नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. सायली प्रतिमाच्या बोलण्याचा विचार करत असते. अचानकपणे त्यांनी का बरं बोलवलं असेल भेटायला हा विचार करत असते. तेव्हा अर्जुन तिच्याशी बोलत असतो, पण तिचं लक्षच नसतं. शेवटी अर्जुन म्हणतो, अगं 15 मिनिट झाले मी तुझ्याशी बोलतोय, तुझं लक्ष कुठे आहे? सायली म्हणते, अहो प्रतिमा आत्यांचा विचार करते, त्यांनी अचानकपणे आपल्याला का बरं बोलवलं असेल. आता उद्या जेव्हा त्या इथे येतील ना, तेव्हा त्या हेच म्हणतील की त्यांना तन्वी ही त्यांची मुलगी असल्यासारखी वाटत नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, तेही खरंच आहे, पण सिनियर तर आधीपासूनच म्हणतोय की ती आमची मुलगी आहे असं आम्हाला अजिबात वाटत नाही म्हणून. खरंच त्या दोघांना जेव्हा हे सगळं कळेल ना, तेव्हा त्यांना खूप मोठा धक्का बसणार आहे. सायली म्हणते, मी तर उद्या प्रतिमा आत्या काही बोलल्या तर त्यांना सरळ सांगून टाकणार आहे की ही प्रिया तुमची तन्वी नाहीच आहे म्हणून. अर्जुन म्हणतो, बायको असं काही करू नकोस हा, कारण पूर्ण पुरावे हातात मिळवण्यासाठी आपण इतकी वाट पाहतोय ना. आता फक्त DNA रिपोर्टची गरज आहे आपल्याला. ते एकदा रिपोर्ट हातात आले की आपण सर्वांना सगळं सांगणारच आहोत. सायली म्हणते, पण हे जेव्हा सगळ्यांना कळेल तेव्हा त्यांच्या मनाची तयारी असायला हवी ना, म्हणून थोडीफार आधीच कल्पना यावी म्हणून मी काहीतरी उद्या करणार आहे. तुम्ही आता उद्या बघाच. आता इकडे प्रतिमा घरी येते आणि कल्पना, प्रताप दोघेही घडलेला सगळा प्रकार प्रतिमाला सांगतात. तिला हे ऐकून खूप वाईट वाटतं. प्रताप म्हणतो, मला तर हेच कळत नाही आहे की पूर्ण आजी, अस्मिता यांच्यासोबत तिचं काय वैर आहे. तिने सायलीलासुद्धा जिन्यावरून ढकलून दिलं. हे काय वागणं झालं. कल्पना म्हणते, मला तर अश्विनचा चेहरासुद्धा पाहवत नव्हता, त्याची काय अवस्था झाली होती. कल्पना म्हणते, मला तर खरंच लाज वाटते की तुमच्या घराच्या वाईटावर उठलेल्या पोरीला मी जन्म दिलेला आहे. खरंच मला माफ करा. आणि ती चक्क हात जोडून सर्वांचीच माफी मागते. अश्विन तिला समजावतो, प्रतिमा आत्या तू जन्म दिला म्हणून सगळा दोष तुझा होत नाही. मधुभाऊंनी संस्कारही चांगलेच दिले होते, मग दोष तुमचा कसा असू शकतो. प्रताप म्हणतो, मला तर असं वाटतं यातून ना त्या तन्वीला फक्त आणि फक्त असुरी सुख मिळत असणार आहे. समोरच्या दुःखामध्येच तिला आनंद मिळत असणार, बाकी दुसरं काहीच नाही. प्रतिमा पुन्हा त्यांचे हात जोडून माफी मागते. आता कल्पना तिला समजत असते तितक्यात तिला आठवतं की तिने गॅसवरती दूध तापायला ठेवलं आहे आणि मग ती घाईघाई दुधाचं पातेलं काढण्यासाठी जाते. तिच्या हाताला त्या दुधाच्या पातेल्याचा चटका बसतो. सायली धावतच तिकडे येते आणि म्हणते की आई, अहो किती भाजलंय तुम्हाला, तुम्ही कशाला काम करायला जातात. खरं तर माझंच चुकलं, मी दूध तापूनच मग वरती जायला हवं होतं. आता कल्पना म्हणते की अगं नाही, मला इतकं काही झालेलं नाही आहे, तू नको इतकी काळजी करू. पण सायलीची काळजी काही थांबतच नाही. ती घाईघाईने तिच्यासाठी गार पाणी आणते, मलमसुद्धा लावून देते. कल्पना म्हणते, अगं बस कर, किती काळजी करशील, अगं सासू आहे मी तुझी, आई नाही आहे. सायली रागातच म्हणते की कोण म्हणतं तुम्ही आई नाही आहात माझ्या. पुन्हा जर बोलाल ना तर मग याद राखा हा, तुम्ही माझ्या आई आहात आणि मी तुमची मुलगी. तेव्हा कल्पना म्हणते, बरं बाई, माझी मुलगीच आहेस तू. आता सायली तिची इतकी प्रेमाने काळजी करत असते ना, हे पाहून प्रतिमाला फार वाईट वाटतं. ती मनात विचार करते की मला जर असं भाजलं असतं तर तन्वीने माझ्याकडे डुंकूनही बघितलं नसतं. खरं नातं, ओढ मनाची जी असते ना, ती या दोघींच्या नात्याकडे पाहून कळते. आता अर्जुनला प्रतिमा त्याचा शांत बसणं लगेच जाणवतं. तो सायलीला खुणावतो आणि सायलीला म्हणतो की मम्माकडे आता आम्ही बघतो, तू आणि प्रतिमा आत्या वरती जाऊन छान गप्पा मारा ना. सायली जाताना सांगून जाते की मी येईपर्यंत कुठलंही काम करायचं नाही बरं काही. प्रताप म्हणतो, या घरामध्ये कल्पनाला पूर्ण आजीचा जितकं धाक नाही ना, तितका धाक सायलीचा आहे. आता अर्जुन लगेच कल्पनाला नाश्त्यासाठी वाढतो आणि स्वतःच्या हाताने भरवतोही. आता इकडे सायली आणि प्रतिमा दोघीही बोलत असतात. सायली विचारते की प्रतिमा आत्या काय झालं, काल तुम्ही फोन केला होता पण फोनवरती तुम्ही खूप अस्वस्थ वाटत होता आणि जे काही घडलं हे तर तुम्हाला काल माहितीसुद्धा नव्हतं. तेव्हा प्रतिमा सांगते की काल तन्वीने मला फोन केला होता आणि ती खूप आपुलकीने प्रेमाने बोलत होती. एका क्षणाला असं वाटतं की आपली मुलगी इतकी प्रेमाने बोलतीये तर आपणही तिच्या पॉझिटिव्हच प्रतिसाद द्यायला हवा, पण कुठेतरी मनात वाटत होतं. आता सायली विचार करते, ही प्रिया किती स्वार्थी आहे,
म्हणजे सगळीकडून तिची कोंडी झाली हे तिला जेव्हा कळालं तेव्हा तिने प्रतिमा आत्यांचा आधार घेतला. प्रतिमा म्हणते, पण सायली, मला तर अजूनही शंका वाटते की ती मुलगी माझी आहे की नाही. सायली म्हणते, असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर आपण आणखी एक तिची परीक्षा घेऊयात. प्रतिमा म्हणते, त्याने काय होणार आहे? अगं कित्येक वेळा आपण त्याचा प्रयत्न केला आहे ना, पण हाती शेवटी निराशाच आली आहे. तेव्हा सायली त्यांना समजावते, तुम्ही काळजी करू नका प्रतिमा आत्या, मी माझ्या काही मैत्रिणींची मदत घेते. उद्या तुम्ही अभिषेकासाठी मंदिरामध्ये येऊ नका, घरीच थांबा. आणि मग तिचा प्लॅन सुरू होतो. ती सखी आणि जानकीला कॉल करते. प्रियाच्या वागण्याबद्दल ती सगळं काही त्यांना सांगते. तेव्हा सखी म्हणते, ताई, तुला जर माझी मदत हवी असेल ना तर मी हातातली सगळी कामं सोडून यायला तयार आहे. जानकीसुद्धा म्हणते, सायली, तू फक्त मला सांग काय करायचं आहे. तेव्हा सायली सांगते की प्रतिमा त्यांना असंच वाटतंय की प्रिया त्यांची मुलगी नाही आहे आणि याचीच आपल्याला परीक्षा घ्यायची आहे आणि ती पुढचा प्लॅन दोघींनाही सांगते. आता इकडे सचिन अस्मिताला कॉल करून सांगतो की मला यायला जरा वेळ होणार आहे आणि तो तिची चौकशी करत असतो. तो तिच्याशी वरवर गोड बोलतोय हे तिला जाणवत असतं. पण तितक्यात साक्षी तिथं येते आणि म्हणते, सचिन, अरे काय प्लॅन आखलायस तू? बघ ना, आता आपणच जिंकणार. आता अस्मिता तिचा आवाज ऐकते. तिला फार वाईट वाटतं. हा तर साक्षीचा आवाज आहे, म्हणजे सचिन साक्षीसोबत आहे. पण सचिन खूपच घाबरतो आणि साक्षीला गप्प बसायला सांगतो आणि अस्मिताला म्हणतो, अगं बाळ काय करते? आणि बरोबर तो तिची चौकशी करू लागतो. पण अस्मिता त्याच्याशी बोलणं टाळते आणि फोन ठेवून देते. अस्मिताने सचिनला कसलाच जाब विचारला नाही, त्यामुळे सचिनला असं वाटतं की अस्मिताने साक्षीचा आवाज ऐकलाच नाही. मात्र तिने हे सगळं ऐकलेलं असतं. फोन ठेवल्यानंतर ती खूप रडू लागते आणि तितक्यात कल्पना तिथे येते. कल्पना तिला रडताना पाहते तेव्हा ती विचारते की अगं काय झालं अस्मिता? अस्मिता सांगते, काही नाही मम्मा, अगं सचिनचे एक एक रंग माझ्यासमोर येत आहेत. आता मी फक्त वाट पाहते ती एका संधीची. ती एकदा संधी आली की मी सचिनपासून कायमची वेगळी होईल. आणि आता मी ठरवले, या सगळ्याचा अजिबात त्रास करून घ्यायचा नाही. आता कल्पना तिला जवळ घेते आणि धीर देते. काही वेळाने कल्पना मंदिरात जाण्यासाठी तयार होते. सगळेजण तयार असतात. मात्र अचानकपणे अश्विन म्हणतो की मी नाही आलो तर नाही चालणार का? खरं तर माझी इच्छाच होत नाही आहे जाण्याची. आणि प्रतिमासुद्धा म्हणते की अगं मला जराशी ॲसिडिटी झाल्यासारखं वाटते, मग मी नाही आला तर चालेल का? तेव्हा कल्पना म्हणते, अगं असं कसं गं, तुमच्यासाठीच हे सगळं चाललं आणि तुम्हीच येत नाही आहात. पण सायली म्हणते, हा प्रतिमा आत्या, म्हणूनच तुम्ही मगाशी चहा नाही घेतला ना, मग तुम्ही आरामच करा ना, नका येऊ. अर्जुन म्हणतो, आत्या पण तू आली असती तर बरं झालं असतं. सायलीच्या प्लॅनबद्दल अर्जुनला मात्र काहीच माहीत नसतं, त्यामुळे तर तो तसं बोलत असतो. तितक्यात प्रिया तिथे येते आणि म्हणते, तुम्ही कुठे बाहेर चाललात का? आणि आई, अगं तू कुठे चालली आहेस? तेव्हा कल्पना म्हणते, तुझ्या कुठल्याच प्रश्नाला उत्तर द्यायला कोणी बांधील नाही आहे. अश्विन कल्पना तिथून निघून जातात. सायली प्रियाला खणकावून सांगते, तुझ्यामुळे जर प्रतिमा त्यांना काही त्रास झाला ना तर गाठ माझ्याशी आहे हा. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. सायलीच्या प्लॅनप्रमाणे प्रतिमा आत्या आगीमध्ये फसली आहे असं ते क्रिएट करतात, पण प्रिया काही त्यांना वाचवायला जात नाही. मग सगळेजण मिळून प्रियालाच आगीमध्ये अडकवतात. तेव्हा तिलाही वाचवायला कोणी पुढे जात नाही. तर प्रेक्षकांनो, अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.